मराठा समाजाच्या आरक्षणावरून ओबीसी नेते सध्या मनोज जरांगे एकमेकांना आव्हान प्रति आव्हानं देताना दिसतात। आरक्षणाचा हा तिढा नेत्यांच्या अस्मितेचा लढा बनून बसलाय। लक्ष्मण हाकेंनी 10व्या दिवशी ओबीसींसाठीचं उपोषण मागे घेतलं आणि त्यातली भाषणं बघून जरांगेंनीही प्रति आव्हान दिलं। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ओबीसी नेत्यांच्या गाड्यांचा ताफा जालन्यातल्या वडीगोत्रीला निघाला तेव्हाच हाकेंचं उपोषण संपणार याची चाहूल लागली होती। शिष्टमंडळातल्या मंत्र्यांनी आधी संभाजीनगरच्या विमानतळावर बैठक घेऊन प्रत्यक्ष उपोषण स्थळी काय बोलायचं याची रिहर्सल घेतली। हाकेंच्या मागण्याच नाही तर जरांगेंनी दिलेल्या आव्हानांना प्रत्युत्तर हेही भुजबळांच्या अजेंड्यावर होतच। लक्ष्मण हाकेंनी 10 दिवसांचं उपोषण आज मागे घेतलं, पण सरकारला त्यांच्याही मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवावी लागली। मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र दिली जातात, ती वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। सरकारच्या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जण होते, पण छगन भुजबळच प्रमुख वक्ते होते। त्यांनीही जरांगेंना इशारा देत हम किसी के बाप से डरते नहीं असं प्रति आव्हान दिलं। लक्ष्मण हाकेंचं उपोषण संपताच पंकजा मुंडे प्रसार माध्यमांसमोर आल्या। त्यांनीही बोगस कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदींचाच मुद्दा उचलला। हाकेंनी आपले मत आणि मागण्या सांगितलेले आहेत। त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे। ही मागणी अत्यंत न्याय्य आहे, याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही। ओबीसी नेते असे एकत्र आलेले असताना जरांगे प्रत्युत्तर देणार नाही हे अशक्यच। जरांगेंनीही मग उपोषणाला प्रत्युत्तर देत असाल तर जड जाईल असा इशारा दिला। एकही कुणबी नोंद रद्द होणार नाही, तसं झालं तर ते सरकारला परवडणार नाही असा इशारा दिला। 100% एक बी कुणबी नोंद रद्द होणार नाही, सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार। सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची सिंहाची। तू मला जातीवादी म्हणते, त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणतात, मराठ्यांचे सुद्धा काही म्हणतात। ओबीसींना मंडल आयोगाच्या मार्फत आरक्षण मिळालं, ते आरक्षण रद्द करण्यासाठी लढा उभारू असा नवा इशाराही जरांगे यांनी दिला। तुमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही नियत कोणची आहे तुमची? कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची? मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे, नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता। हो, मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत तुम्हाला, आमचा हक्क खरा असून आम्ही तर तुमचं खोटं आहे तुम्हाला खाऊनच नाही देत, मग तुमचं तर पुरं बोगस आहे। नेत्यांची ही आव्हानं प्रति आव्हानं सुरू होण्यापूर्वी राज्याच्या अनेक ठिकाणी ओबीसींची हिंसक आंदोलनं झाली। बीडमध्ये रस्त्यावर टायर्स जाळून रास्ता रोको करण्यात आला। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ही आरक्षणाची लढाई अजून तीव्र होईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।